चंद्रपूर शहरातील महाऔष्णिक वीज केंद्राकडे जाणाऱ्या मुख्य मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे। या मार्गावर मोठमोठे खड्डे पडल्यानं तुलसीनगर, वृंदावन नगर आणि परिसरातील नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे। आज तुकुम प्रभागाचे नगरसेवक राहुल विरुटकर हे याच मार्गावरील खड्ड्यात दुचाकीसह घसरून पडले। या घटनेनंतर त्यांनी संतप्त होत आपली दुचाकी रस्त्यात ठेवून आंदोलन सुरू केलं। महाऔष्णिक वीज केंद्राचे अधिकारी घटनास्थळी येऊन रस्ता दुरुस्तीबाबत ठोस निर्णय घेत नाहीत तोपर्यंत वाहन हटवणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली। या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं। असला वारंवार सांगून आम्ही थकलो आहोत। आम्ही आता 5 महिने झाले निवडून आलो। 5 महिन्याच्या पहिलेपासून हा रोड असा खराब आहे। आता गिट्टी मोठ्या प्रमाणात निघत आहे। शाळकरी पोरं आता 15 दिवसात चालू होणार आहे। आमची मागणी एवढीच आहे का तुम्ही फक्त 10-15 लाखाचा रोड तुम्ही बनवू शकत नाही तर या सिटीपेचा फायदा काय? फक्त आम्हाला का पोल्युशन द्यायसाठी इतके मोठे ट्रक इथून जाते। ऍक्सिडेंटचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलं आहे। सिटीपेचं फक्त आम्हाला फायदा 2-3 सांगावं। सिटीपेस म्हणते की आम्हाला रोजगार निर्मिती आम्ही तुमच्यासाठी करतो आहोत। ज्या जिल्ह्यात सिटीपेस सारखी किंवा वीज निर्मिती केंद्र नाही तिथं रोजगार नाही आहे का? या सिटीपेसचा आपल्याला काही फायदा नाही आहे। साधी आम्ही पाण्याची टाकी मागितली ते देऊ शकत नाही सिटीपेस ना। आज मी इथं आज सकाळी येताना घसरून मीच पडलो मी स्वतः पडलो तर हे आंदोलनाचं स्वरूप झालं। हे छोटे घाणी हे थिंगी आहे। याचं आंदोलन मोठ्या प्रमाणात होणार आहे एवढं सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।